परमार्थ लोकांना परमार्थात आणू शकत. आपला दर्जा नाही. महाराज हाडं खाणाऱ्याला परमार्थात आणलं. पुरुषार्थ दोन गोष्टीचा सांगितला, घामाचा सांगितला आणि भुभुक्काराचा सांगितला. स्त्रीची सावली 18 फुटाच्या आत पडू दिली नाही कधीच. 18 फुटाच्या आत स्त्रीची सावली कधीच जवळ पडू दिली नाही. महाराज अंगठी टाकत असताना आपली सावली सीताई साहेबाच्या अंगावर पडू नये याची दखल घेणारा पुरुषार्थी मारुतीराय. आणि एवढ्या मोठ्या पुरुषार्थाने परिपूर्ण असणारे मारुतीराय म्हणून माझ्या देहूतले मालक शरण जातात. शरण शरण हनुमान. विश्वातल्या एकाही स्त्रीचा अनादर केला नाही. विशालराव एकाही स्त्रीचा अनादर केला नाही. मारुतीरायच्या लक्षात होतं या देशाची स्त्री म्हणजे फार मोठी संपत्ती आहे. नाही अनादर केला. कारण त्यांना माहित होतं विश्वातल्या 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्यासी मी म्हणजे ते मारुतीराय. मला जिनं जन्म दिलाय ती अंजनी किती पवित्र असेल तशी विश्वातली स्त्री किती पवित्र आहे. मारुतीराय बुद्धिमतान वरिष्ठम. दुसरा मुद्दा सांगतो की तुकोबाराय का शरण गेले असतील मारुतीरायला. काय बुद्धी होती माझ्या मारुतीरायची, काय विवेक होता मारुतीरायचा. मारुतीराय लंकेमध्ये सीताई साहेबाचा शोध घेण्यासाठी गेले. लंकेमध्ये तुळशी वृंदावन होते बर का. रावणाच्या पण प्रांगणामध्ये तुळशी वृंदावन होतं. पण काही काही राक्षस इतकी भ्रष्ट होती त्यांच्या दारात तुळशी वृंदावन नव्हतं. मारुतीरायाने बऱ्यापैकी नुसतं रामायणात पाहायचं नाही, बाकीचे पुराण बघायचे. मारुतीरायाला सीताई साहेबाचा शोध घेण्यासाठी ज्या वेळेला लंकेत पाठवलं, मारुतीरायाला प्रभू रामचंद्राने स्वतःची मुद्रिका दिली की हनुमंता ही सीता आहे तुला लक्षात आल्याच्या नंतर तू माझा दूत आहे असं तिला कळावा याच्याकरता तू अंगठी तिच्या पुढे टाकायची. म्हणजे तिला खून पटेल की माझ्या मालकाने दूध पाठवलाय, ही खून पटेल तिला. मारुतीरायाला थोडस दडपण आलं. शोध सीताई साहेबांचा घ्यायचा आहे. तुमच्या माझ्यासारख्या सामान्याची बायको ओळखायची नाही. सीताई साहेबाचा शोध घ्यायचा. सीताई साहेबाचा. मारुतीराय थोडा वेळ लक्ष्मणजीला बाजूला घेतलं. लक्ष्मणजी एका झाडाखाली उभे आहेत. कानोसा घेतला झाडाचा. त्या झाडाच्या आडंगी लक्ष्मणजीला उभं केलंय आणि मारुतीरायाने लक्ष्मणजीच्या पायावर डोकं ठेवले. रामायणात पाहायचं नाही, आताच सांगतोय. आणि पायावर डोकं ठेवलं. लहाने मालक एक विचारू, मी मालकांचा दूत आहे असं सीताई साहेबाच्या पुढे अंगठी टाकल्यावर त्या मला मानतील. पण ह्याच सीताई साहेब मला कसं ओळखायला हवं. तसं प्रभू रामचंद्रानं बऱ्यापैकी सांगितलं होतं. तरी पण मारुतीरायाला एक वेगळं दडपण आहे. महाराज शोध फार मोठ्या बाईचा घ्यायचा आहे ना. ती बाई सामान्य आहे का महाराज? काल बीजेच्या प्रसंगामध्ये
देहूला गुलालाचं कीर्तन ऐकायला बसलो होतो. महाराज, लक्ष्मी किती मोठी आहे. सीता म्हणजे लक्ष्मी आहे. तर तुकोबारायांनी लक्ष्मी आई साहेबाला सुद्धा विनंती केली, आई साहेब मला परवाला जायचं बरं का, माझी आठवण करून द्या. पाय लक्ष्मीचे हाती, तिशी यावे काकुलती. आई साहेबांच्या हातात पाय आहेत. त्या पायाची सेवा करता करता आई साहेब सूचना करा. तुम्हाला तुकाराम महाराजांनी बोलवलंय. किती मोठा दर्जा असेल लक्ष्मीचा. तुम्ही रोज सकाळी पाणी घालताना शिवजीला, पहिल्या घालीत नव्हतात, आता घालायला. आता सुधारल्या तुम्ही. तुम्हाला नामदेवरायचा शब्द कुठे आवडत होता पहिला? एक पसा पाणी एक बिल्वदळ. असं म्हणल्यावर बायका म्हणतात, मा गिरगावकर काय जप 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 बोलत तू. मी नाही बोलत सर सर, तू शेपुडीवानी वागतीन. तुला कळत ना, तुळस खावा का झाड खावा का आराट्या खावा. आणि गिरगावकर काय गांजा उडून आला का बचर बचर बोलायला. वारकरी संप्रदायातलं फार मोठं, या संप्रदायाचे आधार्यू, या संप्रदायाचे आधार भगवान शिवशंकर आहेत विशालराव. पहाटे पहाटे एकदा सकाळी लवकर आले, भगवंताला उठायला वेळ झालती. राई रखुमाबा आई साहेब, तुम्हाला दया येऊ द्या, सेज हलवान मालकाला जागा करा. काय दर्जा असेल रुक्मिणीचा, काय दर्जा असेल लक्ष्मीचा. मारुतीरायनं विचार केला, या सृष्टीतलं प्रत्येक चक्र त्याच्या सत्तेनं फिरते आणि त्याची धर्मपत्नी लक्ष्मी आहे आणि तिचा शोध घ्यायचा आहे. सामान्य एक साधा प्रचलित मुद्दा सांगू का विशालराव? महाराज ही पंढरपुरातल्या मालकाची बायको ज्याला प्रसन्न झाली त्यालाच भडवे सोयरे किंमत देते. पुन्हा एक वाक्य सांगू, हरामखोर पाहुणे त्यालाच किंमत देते ज्याला हिची कृपा झाली त्याला. आणि तिची अवकृपा झाली की रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे पोराच्या आणि पोरीच्या लग्नाच्या पत्रिका देत नाहीत भडवे. धनवंता पैसे संपले की सगळं कोणीच्या. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशावाल्याची लोक माघारी चेष्टा करते आणि पुढे आल्यावर साहेब म्हणते. कारण पैशात पावरच अशी महाराज, ती वाकायला लावती माणसाला, वाकायला लावती. अहो चांगले चांगले सुटकेशी घेतल्यावर इकून तिकडे उड्या आणते. त्याची संपत्ती आज फुकून दिली तर 20 वर्ष धुपन निघन.
ते पण पैशाला किंमत देते. तुम्ही आणि तर चिल्लर माणसं आहेत, आपल्याकडे काय